जय जिनेंद्र। आज मी बनवत आहे एकदम टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल बिना कांदा लसूण मेथीची भाजी। त्यासाठी मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे। मेथी आपल्याला चिरून घ्यायची नाही, तसेच आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे। त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले, त्यात धुतलेली मेथी घालून घेतले आणि देठासहित कोथिंबीर घालायची आहे। प्लेट न झाकता त्याला उकळी आणायची आहे। कोथिंबीर घातल्यावर भाजीला एक छान फ्लेवर येईल। 4-5 मिनिट शिजू द्यायचे आहे आणि नंतर ते आपल्याला गरम पाण्यातून काढून परत गार पाण्यात घालून घ्यायचे आहे। त्यामुळे मेथीचा कलर हिरवा तसेच राहील। वरून मी गार पाणी ओतत आहे आणि परत आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि मेथी मिक्सरला बारीक वाटायची आहे। त्यामध्ये मी 2 मिरच्या घालून घेतल्या। तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता मिक्सरमधून वाटून घेतली आहे मेथी। आता एका बाउलमध्ये मी 2 चमचे मगजबी आणि 7-8 काजू अर्धा तासासाठी भिजत ठेवले होते। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आणि 2 चमचे तूप घेतले। त्यात मी अर्धा चमचा जिरे घालून घेतले आणि 2 मिरच्या बारीक चिरून घातले। थोडं आपल्याला भाजून घ्यायचे आहे मिरच्या। त्यात आता हे मी 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि यात आता मीठ घालून घेते। मी थोडीशी हळद घालून घेते। थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता सुंठ पावडर घालून घेते थोडीशी। धने पावडर, जिरे पावडर घालून घेते। आता लाल तिखट घालून घेते आणि माझ्याकडे येलो चिली आणि रेड कलरची ढोबळी मिरची होती, ते मी बारीक चिरून घेतले। नसेल तर तुम्ही हिरवी ढोबळी मिरची घालू शकता। त्यात मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली मगजबी आणि काजूची पेस्ट घालून छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। झाकण लावून ठेवते 2 मिनिटासाठी। आता साईडून तेल सुटत आले आहे। थोडंसं परतून घेते। आता मेथी मिक्सरला वाटून घेतलेलं घालून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। अर्धी वाटी पाणी घालून घेते त्यात मी आणि 1-2 मिनिटासाठी झाकण लावून आपल्याला उकळी आणून घ्यायची। अर्धी वाटी पनीर घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलवून घ्यायचं आहे परत एकदा। यात आता गरम मसाला घालून घेते मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। कसुरी मेथी 1 चमचा घालून घेते। कसुरी मेथीमुळे भाजीला
छान फ्लेवर येतो. आता यात मी मलाई, घरची मलाई घालून घेते आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान कलर आला आहे आपल्या भाजीला आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते. यात मी अर्धा लिंबू पिळून घेते आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि परत एकदा आपल्याला 1-2 मिनिटं भाजीला शिजू द्यायचं आहे. बघा आपली भाजी आता झालेली आहे. एकदम छान लागते, करून बघा.